भगवंताची आहे, कोणती भूमी वाईट नसतं, कोणत्याच घरात दोष नसतं. दोष आपण निर्माण करत असतो. दोष हे डोक्यात येतात. कुठे येतात? डोक्यात येतात. घर जड आहे आणि पृथ्वी माय आहे. पृथ्वी ही तुम्हाला माहित नाही काय, भागवतामध्ये पहिला गुरु कोणाला केलाय? पृथ्वीला. दत्तात्रयाने पहिला गुरु पृथ्वीला केलाय. लक्षात घ्या, पहिला जो गुरु केला दत्तात्रयाने तो पृथ्वीला केला. पृथ्वी शेषावर आहे. शेष हा लक्ष्मण आहे, ज्याचं लक्ष आणि मन रामाजवळ आहे. त्याचा संबंध आहे पृथ्वीशी. सियावर रामचंद्र की जय. लक्षात घ्या, आपण थोडस अध्यात्म समजून घेत नाही. कोण्याच घरात दोष नसतं, कोण्या तरी व्यक्तीमुळे तिथं दोष आला असतं. सब भूमी गोपाल की, सब भूमी, सगळी भूमी देवाची आहे. कोण्या तरी विकृत मनातून तो दोष आला असतो. कोण्या तरी विकृत वागण्यातून तो दोष आला असतो. कोण्या तरी विकृत माणसानं तुम्हाला डोक्यात टाकल्यामुळं तो दोष आला असतं. लक्षात घ्या, किती गोष्टी सांगितल्या मी. मग कोण्या तरी सद्गुरूकडून तो दोष काढायचा असतो, मुळात नसतो. कोणतरी टाकला तुम्हाला जळणारे, तुमचं न आवडणारे, तुमची प्रगती सहन न होणारे, किंवा हे जागा यानं इकली तर आपल्याला घ्यायला भेटते, अशी काही लोक असतात. लक्षात घ्या, टाकला असतो, मुळात पृथ्वीत नसतं. दत्तात्रयाने सामान्य माणसानं गुरु नाही केला पृथ्वीला. पृथ्वीला गुरु कोण केला माहित आहे का तुम्हाला? दत्तात्रयाने. कोणी गुरु मानलं? हा, क्षमया धरित्री, क्षमा शिकले तिच्या. पृथ्वीकडून क्षमा शिकले. लक्षात घ्या, पृथ्वीमध्ये बिघाड नाही. मूळ जे आहे, मूळ कोणीतरी टाकलेलं आहे, कोणीतरी आणलेलं आहे, कोणीतरी बिघाड केलेला आहे. हे विकृती काढण्यासाठी एक कृती करावी लागते. लक्षात घ्या, हे विकृती काढण्यासाठी एक कृती करावी लागते. ते कृती म्हणजे काय? तिथे उपासना करावी लागते. काय करावं लागते? हा, तिथं जर आपण उपासना केली, विकृतीला उपासना आवडत नाही. विकृतीला उपासना आवडत नाही. एका माणसाच्या घरात भाडेकरी राहत होते रामभाऊजी. एका माणसाच्या घरात भाडेकरी राहे आणि त्या भाडेकऱ्यानं घर पचवलं. हा, खाली करायला तयार नाही. भाडेकरी, या घरात भाडेकरी आहे, ते भाडेकरी म्हणते आमचं घर आहे. ते भाडेकरी घर सोडायला तयार नाही. पण आता पुढे जे पूर्वी जे घर होते त्या घरामध्ये मधामध्ये असे चौके होते. म्हणजे तुम्हाला नवीन पिढीला समजत नसत. मग तो वकिलाकडे गेला. वकिलांनी सांगितलं अवघड आहे, एवढं घर खाली करणं एवढं सोपं नाही आहे. एवढ्या दिवसापासून हे लोक तुला भाडे देते, आता त्याच्याकडे पावती आहे, आता त्यांना भाडे घर खाली करणं कठीण आहे. मग तो गुरुकडे गेला. गुरु महाराज, वकिलांनी सांगितलं घर खाली नाही होत, म्हणजे माझ्याकडे उपाय आहे. म्हणजे कोणता? तू काळे महाराजचं भागवत ठेव. काय ठेव? त्या चौकामध्ये काळे महाराजचं भागवत ठेव आणि तेही त्या पोराईचे 12वीचे 10वीचे पेपर असल्यावर ठेव आणि जोऱ्या जोऱ्यानं भोंगे लाव. मग कारण रूम त्याच्या ताब्यात आहे, पण मालक तर कायद्यानं तूच आहे ना. आणि तुला बाकीचं तर काही नाही की आपल्या नावानं करायचं नाही, आहे तुझ्याच नावानं. पण भाडेकरी खाली करून देत नाही म्हणे. मग चांगला लाऊडस्पीकर लाव आणि भागवतही 2 वेळा ठेवून रात्री भजन ठेव, असं रात्रंदिवस. मग त्याला भागवत अखंड हरिनाम सप्ताह काळे महाराजांचं श्रीमद भागवत कथा असं बोर्ड लावलं. आणि मेन शब्द कोणता होता? अखंड हरिनाम सप्ताह. 24 तास श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम म्हणा, श्रीराम जय राम. हा, दुपारी प्रवचन, सकाळी प्रवचन. लेकरायच्या होत्या परीक्षा. त्यांचे मायबाप म्हणे भाऊसाहेब हे कसं काय? परीक्षा आहे ना. म्हणे आता आमचा सप्ताहाच्या वेळेस आला. हा, सप्ताह चांगल्या गोष्टीने विरोध करता काय? हा, परीक्षा असल्या म्हणजे लोक काय म्हणतात, यावेळेस भागवत सप्ताह ठेवू नका, IPL ठेवू नका म्हणजे काय कोणी?
पोरं तुमचे सप्ताह ऐकायला येते का IPL पाहायला जाते? हा हा मला सांगा, किती किती लेख राहिले 10वी आणि 12वी अडचण आहे याची? कोणते 10वीचे आणि 12वीचे लेकर इथं आले आहे? एक तरी आले काय? तुम्हाला पाठवते भागवत ऐकाले आणि ते पाहते टीव्हीत क्रिकेट. त्यांना कोण विरोध केला आहे का ह्या वेळेस ठेवायचं नाही, ह्यावेळेस पेपर आहे लक्षात घ्या? त्यांनी सांगितलं बा मला जे आवडते ते मी ठेवलं, घराचा मालक आहो मी रात्रंदिवस ठेवल. पहा म्हणे कसं आपले लेकरं नापास होईल ना, आपण कठीण आहे ना. म्हणे सप्ताह किती दिवस आहे? सप्ताह किती दिवस आहे? 5-7 दिवसात आटपून जाईल. महाराज आपल्या गावाला चालला जाईल. म्हणून पुन्हा विचारायला गेले, मला सप्ताह किती दिवस आहे? म्हणजे बोर्ड वाचा ना, सप्ताह किती दिवस आहे? सप्ताह किती दिवस आहे? म्हणजे भागवत 7 दिवस आहे, पण बाकीचं कसं काय? म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. हे आता इथं अखंड चालणार आहे, हे बंद होणार नाही. सगळ्यांनी विचार केला, हे जोराजोरानं भजन करणार, हे रात्रंदिवस भजन सुरू राहणार. इथं राहायला परवडत नाही, इथं कठीण आहे राहणं. इथं राहणं सगळ्यांनी खोल्या भाड्याच्या खोल्या खाली करून दिल्या. असं या शरीरात काम, क्रोध, मद, मत्सर हे मुक्कामाला येऊन बसले आहे. हे तुम्हाला चांगलं करू देत नाही. आळस तुम्हाला जाग होऊ देत नाही. तुम्हाला प्रगती आहे मान्य आहे, लोकाला धर्माभिमान मान्य आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट फक्त टाळी वाजवाल, लोकाला धर्माभिमान मान्य आहे, पण ज्या दिवशी धर्माचरण मान्य होईल त्या दिवशी धर्माची स्थापना होईल. लक्षात घ्या. हा आता लोकाईले धर्माभिमान आहे,